चालले झाले तर सोयाबीन पोत्याचे पोते ठेवले आणले तेव्हापासून. तर काय काय झाले मला एक पोत्यात दिसलं काय काय झाल्यासारखं. तर चल मी आता वो घालून देतो ते आणि चांगलं पटांगणात वो घालून दिलं. एक दिवस चांगली ऊन तपली, आज चांगली ऊन तपली, वाटून उलीशी ऊन तपल्यासारखी. तर नेऊन टाकतो आता लवकर पोते भरं भरं. मोकळ होते मग वाडी शेतीतले कामं लागते ना अजून. कोणते काम करा आणि काय काम करा काही सुचून न्याल बाबा. कापूस आला, लट वेचाले, बाया सापडून न्याल्या, कसं करावं काय करावं काही समजून न्यालं. आता सोयाबीन वो घालून देतो आणि मोकळं होतं पहिले, म्हणजे एक एक टेन्शन मागून कमी होऊन जाते. ओय कुठे चालले हो तुम्ही? ओय कुठे चालले हो? इकडे ना. एवढे आवाज देणारी तर तुम्हाला ऐकून येणार काय? बहिरे झाले का? बहिरे व्हाले? काय म्हणतो वा कामी लागलं का नुसती कटकट करत राहतं. काय म्हणणारी आता आताच घरातून बाहेर आलो, लागली माय मांग किती वेळची. आताच घरातून आले, आतापर्यंत काय झालं तुला सांगाले. आता घरातून बाहेर निघाल्या बरोबर आली काय मायास मांग काय आवाज द्यायला काय म्हणते काय नाही. अय अय आवाजच तिथ राहते नुसती काय चवी तिचा आवाज देणं. काढा लागन का तुझ्या आवाज काढणं. हां मी बोलली की तुम्हाला कटकटच वाटते ना? कटकट वाचाले. हा कटकटच वाचणार आहे तुम्हाला. मी चालली गावले. कटकट वाटते ते एवढी. जाऊ का गावले? आता हे भाषण फक्षण काय तर 2 तास सांग ना कोणतं काम तुले तर अग्गवचं बोलायला सांग. गावले जाऊ काय? गाव तर तयारच आहे कधी जाय मनाची देर आहे तुले. गावाले तर गाव बघतच जातं. आताच तर आली गावावरून तरी अजून गाव काही तुझं झालंच नाही काय. गाव गावाला मोठं राहू दिलं. 2 दिवस नाही राहिलं तर घरी बोलावलं ना. फोन करू भांडणं करू राहू देता तुम्ही सुखाच्या येणार कुठं तरी. मला जगू तरी देता काय? अशी पाहिजे ना तुम्हाला काम करायला तुमच्या घरी. आहे ना मी तुमच्या मायचं तुमचं सावळा रे. मी असली म्हणजे तुमच्या मायला टेन्शन नाही राहत ना. सावळा लागत ना मी आहे ना. जुतला बैल जुतला का जुतला दिवसभर भांडे का धुणं घा कर. कोण दुसरं काम नाही करावं लागत ना बुडीले. मग देवपूजा केली का झाली मोकळी. पाय काय काम आहे सांग लवकर. रप्पा सांग लवकर कोणतं काम आहे माहिती. टाइमपास नको करू मला. किती कामं पडले म्हटलं तू आपलंच राहते चालू. आपल्याला आपला घोर आणि तुझ्या घोर राहते. कायचं होतं नुसती आवाज देत राहतो. सांग लवकर. हो मी काय म्हणणार तुम्हाला चलता का माझ्यासोबत मार्केटमध्ये? हां माझ्या भावाने मला पैसे दिले साडी घ्यायला तर चल ना माझ्यासोबत तुम्ही. चलता काय? हां मी फ्री नाही. जाय एकटी जाय घेऊन ये. तुला एकटीला जायला काय होते जाणं. मी जिथे तिथं मीच पुरणार आहे तुला. जिथं तिथं चलना काय व्हायचं. कुठेही गेलं का चलना काय व्हाय काही येत नाही मी. जाय तू एकटीच घेऊन ये. हां तुम्ही येत नाही माझ्या कामी. मी पडतो ना तुमच्या कामी. सोयाबीन होय का काय वय सोंगाले चलणं तेव्हा कसं तुम्हाला मी गोड लागतं ना. आता माझ्यासोबत चला म्हटलं तर भिवून आले काहून भिवून आले काय? एवढं भेव लागते का तुम्हाला? नाही मागत ना बाबा तुम्हाला पैसे गिसे. याचंच भेव आहे तुम्हाला. दुसरं काही भेव नाही आहे. नाही मागत ना माझ्यापाशी पैसे आहे. मग भावानं दिले साडीपुरती तर नाही मागत ना. टाकायला नाही राहत ना तुम्हाला दुकानात. तुम्हाला त्याचंच भेव लागते मला माहिती आहे ना. चल ना मग आता तर चला. राहू दे सांग नको तुझ्या गोष्टी. मला इथंच माहिती आहे तुझ्या गोष्टी. इथंच सांगतो तू. तिथं गेल्यावर मला गंडवतो. दुकानात गेल्यावर टाकणं करून दुकानदारासमोर लाच पाडतो म्हटलं मला. तुझे काही ढोंगरे मला माहीत नाही काय. नेहमीच आता एवढी मोठी जिंदगी चालली त्यासोबत मला माहीत नाही काय. इथं बयाच म्हणतो पैसे हे काही पहिल्यांदाच होय का असं करून आली तू. ते लय डाव केलं म्हटलं असं माझ्यासोबत. म्हणून मग हरीत नाही त्यासोबत कुठं यायचा. बाप्पा दोघाच्या कायच्या गोष्टी चालू आहे बाप्पा? कायच्या गोष्टी होय सांग ना मग मले. कायच्या गोष्टी कोणाला एवढे तर. हो बिंदुताई येईल का म्हटलं मला म्हटलं चला म्हटलं तू जरा सोबत मार्केटमध्ये साडी घ्यायला तर यायला तयार नाही म्हटलं. म्हणून आले मला का त्या साडीत मला पैसे टाकायला लागते म्हणते. म्हणून येत नाही म्हणते मी. पाय असे आहे म्हटलं. काय सांगतो दुसऱ्याला ज्याचं घरातलं त्यालाच मित्र राहते. काय सांगा तुमच्यासारख्याला सांगा बरं. काय सांगाव? काहून भाऊजी काहून नेत तिले? काहून ने ना बाप्पा. कोणतं काम आहे तुम्हाला एवढं? नाही मागत ना ते तुम्हाला पैसे. तुम्हाला पैशाचंच भेव लागणार ना. म्हणूनच चालले नाही तुम्ही तिच्यासोबत. जा ना बाप्पा काहून. अहो वहिनी काय मागा लागतं तुम्ही इच्छा मॅ डोकशीच्या मॅ डोकसायचं मॅ डोकसं आले काही अक्कल नाही तिले. मला इथं सोयाबीन घालायला लागते म्हटलं. किती मोठं माय सोयाबीन काय पडलं. सोयाबीन घालायचं काम राहिलं माया. आणि मग मी मार्केटात जाऊ काय साडी घ्यायला. एक साडी घ्यायसाठी माय आज चांगली ऊन तपली. आजपर्यंत पाणी चुन आलं काय चव ते पाण्याने लावलं नाटक. नुसतं पाणीची पडून आलं. माय सोयाबीन झालं ना काय हो. माझ्या इकडे कापसाच्या इकडे लक्ष होतं आणि इकडे काही लक्ष राहिलं नाही. ते सोयाबीन काय पडलं. आणि मॅ डोकशीले काय सांगून काय करता सांगा बरं. हिचं माय डोकं अजिबात लागत नाही. कशी बयाड बायको भेटली काय मी माय नशिबानं. हे अशी बोलते हे पा मला हेच पटत नाही यायचं. अशी बोलते जेव्हा तेव्हा कोणासमोर उतरू बोलते. म्हटलं मॅ डोकशीची हे ते कामाच्या वक्तीने राहत का मी मॅ. आता मॅड झाली ना कामाच्या वेळेस सुधी असतो वाटते तुमच्या. कामाच्या वेळेस सुधी असाले. आता मॅड आहे मी आहे ना. मॅ डोकशीची हे ते हे म्हणाले सांगा. असं नाही सांगत का माझ्या जीवार येते म्हणून या आले त्यासोबत बा आणि सांगता नुसतं तिकडे जाऊन बसता म्हटलं वटे राखाले. इथं मला सांग शिकून आले. मलाच म्हणते बया डोकशीची हे ते कायची वय तर दाखवू काय तुम्हाला. पापा कशी भांडणावर आली पा. कशी बागतच भांडणावर येते. मुलीचं काही म्हटलं का भांडणावर येते. पावते तुम्ही आता पाहिलं ना. पा असेच बोलते मला कधी उतरू बोलाले. माझ्या रागणीन का यायला मी बोलली तर तुम्ही वर आली तर मग मग जिवारी न्यायच्या जिवारी आले. हो ना भाऊजी ते काय म्हणणार ती तुम्हाला.
सर किस्त म्हणाल ती मॅ डोक्याची गिक्षाची काय म्हणा लागत तुम्ही असं बोलत असते काय? आमच्या घरचा माणूस नाही बोलत बाप्पा असा कधी. तुम्ही असे कोण बोलताची तिले? हो बहिणी, तुम्हाला माहित नाही कशी आहे ते हे, मला माहित आहे म्हणून मी म्हणतो हिला अशी. तुम्हाला काय सांगू आता मी? हो राहू दे सांगू नको. इथं हुशारा दाखवून शिस्तपणा दाखवून आला. माझ्याशिवाय एक काम नाही होत रे तू. एक काम आले सोयाबीनले बाहेर सापडत कसा माय मागं लाग. चल नवं आता मी वर आली तर आता कशी जीवार येते पाय ना तुमच्या. काव तुले मोकळी आहे चांगली, मोकळीक सोडली म्या तर चांगली तुले शपारली का? तू शपार आले ऐन रस्त्यावर तू मी करून आली काही वाटते तुले लाज शरम? नवऱ्याला तू मी करता बत्ती देऊ का तुझी चांगली? लय रगरग करून आली काय? तुम्हाला अगाऊचं बोलायची गरज होती काय? अगाऊचं बोलाले तुम्हाला बोललं तर पा बरं आता कशी जीवार आली. मग माझ्या जीवार नाहीत काय? चल्ले मोठे मॅड गिर म्हणाले म्हणून का तुम्हाला मॅड? तुम्ही मॅड, तुमची खानदान मॅड, तुमची माय मॅड, तुमचा बाप मॅड, सगळी खानदान मॅड तुमची. आता पा बरं कशी वाटते तुम्हाला ते सांगा बरं मला. बाई याच्यासोबत मी बोलायला लागलं यायचं भांडणात नाकच आली बाई मी याच्यापाशी. तुला काय बोलायचं तर मला बोल ना. तू माय बाप माय खानदान काय काढून आली? जास्त रन्नावल्यासारखी जास्त शपारली ना. घे आता चांगली बत्ती घे, खायला लागता आता चांगल्या. बाई पायता याचं का मारामारीवर आलो. पाय आता काय करू बाई? हो तुम्ही काही बोलले तरी चालते. मारणं काय होते? मारणच ना, दुसरं काय करा मारून टाका. नाहीतरी काय लाता खोकू मारून टाकलं तशीच मरू द्या मला. एवढं मारून तिच्या जीवाला लाज आहे का? पाय बरं मार म्हणते अजून चांगली कशी बाई आहे तर काठवणाची. हो भाऊजी राहू दे ना, मारू नका ना हो भाऊजी. आलो काय पा कसा बसते माझ्या छातीवर बसून आला मारून आला. बाप्पा किती मारते मला. पा कसा माणूस आहे तो. मग आता तू पाहिलं मी चांगली तू गोष्टी कोणाला हसून बोलून चालू होतं ना ते एकदम ठोकाठोकीवर कामाला. सोडा बरं तिले. एवढं नाही मारत असते सोड ना. असतं तिचं काम तमामच करून टाकतो, सगळं विषय संपून टाकतो. जास्त चरक करते ना ते, जास्त चरक करायला तिचं कामच आज संपूनच टाकतो, तमाम करून टाकतो सगळं. इच्छा इथंच डबल विषयच नाही पाहिजे या अटकटीचा. मूर्त आताच चांगलं होतं. आताच मला म्हणे सोयाबीन उगलतो आणि बाया सापडून न्यायला कापसाले आणि पाण्यानं हे केलं सगळं. पाण्याच्या राहिलं कापूस वेचणं. आज बाया सांगितल्या असत्या मी काय की मारायला बसला बायकोले. अजय बस माणूस आहे. सोड रे वहिनीले, मार नको. आता तू सुधार ना. आता एक की काय तुला एवढा राग आला रे? सोड म्हटलं तुला. सोड बरं. आज तिचा विषय संपवायचा आहे मला. बदमाश भैया एक नंबरची बदमाश आहे हे. म्हणे आज तिचा विषय संपवायचा आहे. कोणी काही म्हणू, चांगलं म्हणू बेकार म्हणू, काही करायला लागत मला. आज तिचा विषय संपवायचाच आहे मला. का हो भाऊजी, तिला संपून तुम्हाला भेटन काय मला हे सांगा बरं. चाललो आम्ही. काय करायचं आहे करत बसा तुम्ही. एवढे लोक जमा झाले, एक जण सोडा तयार नाही. सगळे तुम्हाला मस्त उभे राहून तमाशा करून आले. चल आता मीच जातो सोडवाले, नाही तर हे त्या बाईचा जीव जाईन ते हे लोक सोडवणार नाही असे आहे. पिंटू भाऊ एवढं मारायला लागत असते. चला उठा बरं, उठा. जाऊ द्या, राग जाऊ द्या. चला बरं, लय मारलं तुम्ही, उठा आता. उठा, लय झालं, लय वेळचं पाहून आलो मी. लय झालं आता, राग शांत करा, उठा. काही तर नेहमीच आहे ना, नुसती कडकड करत राहते. कायची वेळ तर जसं की हिलेच गावभराची काम आहे, बाकीच्या बायाला कामच नाही आहे. नुसती कटकट करत राहते. जाऊ द्या, तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. मी म्हणतो तुम्हाला सोडून द्या. चला बरं, जाऊ दे, सोडा. चला बरं इकडे, चला डोकं जरा शांत होऊ द्या. एवढं गरम ठेवून काही फायदा नाही आहे. चला इकडे चला. मी चाललो होतो माहिती का, मी सोयाबीन उगालाच आहे लेखाय. ते झालं काय सोयाबीन काय करून काय नाही समजून नाही आलं. हिची कटकट वेगळी, सगळं माझ्या डोकं दुखते. तेव्हा म्हटलं सोडलं तरी नाही तर आजीचा विषय संपवला असता. मी विषय संपवाले.